आज केवळ पायाभूत सुविधा नाही तर पायाभूत सुविधांसोबत उद्योगाचं क्षेत्र असेल, लॉजिस्टिक्सचं क्षेत्र असेल, IT चं क्षेत्र असेल, स्टार्टअपचं क्षेत्र असेल, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये नागपूर पुढे चाललंय। किंबहुना या ठिकाणी आंतरराष्ट्रीय एजन्सीनी जो रिपोर्ट दिला त्या रिपोर्टमध्ये पुढच्या दशकातले भारतातले सर्वाधिक वेगाने विकसित होणारे शहरं कुठली, त्या पहिल्या 10 शहरांमध्ये त्यांनी नागपूरचं नाव दिलं आहे। हे आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। आज आपण पाहू शकतो की नागपूरचा विचार करताना माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये पुढील 25, 30, 50 वर्ष या शहराला काय आवश्यकता आहे याचा विचार करून या नागपूर शहराचं एकूण कार्य आपण केलेलं आहे।